हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जाईस देसी डिलाइट्स। तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची बर्फी। चला तर सुरू करू। इथे मी साजूक तूप घेते 1 वाटी। त्यात मी नारळाचा बुरादा घालून घेते। इथे मी 2 ते 3 वाटी नारळाचा बुरादा म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे। त्यात मी छान भाजून घेणार आहे। 2 ते 3 मिनिट छान भाजून घेतल्यानंतर त्यात मी 2 वाटी मिल्क पावडर घालून घेते। ती आपण छान एकजीव करून घेऊया। आणि यात मी आता आंब्याचा लगदा म्हणजेच मँगो पल्प घालून घेत आहे। तेही आपण 3 ते 4 मिनिट पर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात मी वेलची पूड घालून घेते। तीही मी छान मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात मी आता साखर घालून घेणार आहे। इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार कितीही साखर घालू शकतात। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता एका प्लेटला मी तूप लावून घेते। त्याने आपली बर्फी चिकटणार नाही आणि व्यवस्थित निघेल। आता ते तयार मिश्रण आपण यावर थापून घेणार आहोत। अशा प्रकारे मी उलटणीने थापून घेते। व्यवस्थित थापून झाल्यानंतर यात मी ड्राय फ्रूट्स घालून घेणार आहे। इथे मी पिस्ता, काजू, बदाम असं बारीक कापून यात घातलं आहे। असं छान सजवून झाल्यानंतर याची मी काप करून घेते। मी इथे पिझ्झा कटरने काप करते, तुम्ही सुरीने पण करू शकता। पिझ्झा कटरने व्यवस्थित काप होतात। व्यवस्थित कट झाल्यानंतर याला मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे प्रॉपर सेट होण्यासाठी। 2 तासानंतर सेट झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली मँगो बर्फी तयार आहे। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। जाईस देसी डिलाइट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका।